दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन गव्हाची आवक सुरू झाली, त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. तर पालेभाज्यांची आवक वाढल्यानं बाजारभाव स्थिर झाले. अमरावती जिल्ह्यात उद्यापासून सीसीआयची कापूस खरेदी नोंदणी बंद होणार आहे, त्यामुळे कापूस उत्पादकांची कोंडी होण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांनी सीसीआयमध्ये कापूस विकण्यासाठी नोंदणी करायला सुरुवात केली होती, मात्र उद्यापासून सीसीआयची कापूस खरेदीची नोंदणी बंद होणार असल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. रमजान महिन्यामुळे सुकामेव्याला मागणी वाढली आहे. पुढील आठवड्याभरात सुकामेव्याच्या मागणीत आणखी वाढ होणार आहे. खजुरालाही मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आलाय. 35 पैकी 14 साखर कारखाने बंद झालेत. यंदाच्या ऊस गाळप हंगामात आतापर्यंत 1,55,00,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालं असून 1,31,00,000 क्विंटल साखरेचं उत्पादन झालं.